झी 24 तास, एक पाऊल पुढे. आंदोलन पॅशन की फॅशन हा आजचा आपला विषय आहे. मला केतकीकडे जायचे. केतकी, आता तू पाहिल्यास महादेव सर म्हणाले की आंदोलनं गांभीर्याने घेतली जातात. खासदारांचं वक्तव्य तुझ्यासमोर आहे आणि स्वातंत्र्य लढ्यापासून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विद्यार्थ्यांची सगळ्याच आंदोलनामध्ये लक्षणीय संख्या राहिली आणि त्यातनंच पुढे नेतृत्व उभी राहिलेली आहेत. हे सगळं पाहता तू कसं या मुद्द्याकडे पाहतेस? माझ्या मते याच आंदोलनातून क्रांती घडण्यासाठी शेवटी जनमत हे खूप महत्वाचं ठरलेलं आहे. आणि ही आंदोलनच अशी क्रांती आतापर्यंत घडवत आलेली आहेत. त्यामुळे ही आत्ताची जी आंदोलनं घडत आहेत दिल्लीत म्हणा, किंवा मी आत्ताच बडोद्याला गेले होते, तर बडोद्यालाही अशा प्रकारचे कॅन्डल मार्चेस मी पाहिले. तर फक्त दिल्लीतच नाही, पण म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यात अशा प्रकारची आंदोलनं जर घडायला लागलेली असतील तर त्यांनी नक्कीच चांगला काहीतरी बदल घडून येईल. कारण पण विद्यार्थी दशेतले जे सगळे जण आहेत ते आंदोलनामध्ये उतरतायत म्हणून गांभीर्य कमी होते आंदोलनाचं. मला वाटतं उलट यामुळे गांभीर्य वाढलं पाहिजे. कारण की विद्यार्थी हा केवळ शिक्षण घेत नसतो, तर तो सामाजिकरित्याही तितका अवेअर आहे. त्याला आजूबाजूच्या गोष्टींचं भान आहे. काय घडतंय ते बरोबर आहे की चुकीचं आहे, आणि त्यावर त्याची काहीतरी ठाम मतं आहेत आणि त्याप्रमाणे तो पावलं उचलतोय. ही खरं तर जास्त गंभीरतापूर्ण घ्यायची गोष्ट आहे आता मला. नक्की. शायनाजींना यावर काहीतरी बोलायचंय. शायनाजी, मैं ये कहना चाहती हूँ कि प्रजातंत्र की खूबी है कि हर एक व्यक्ति आंदोलन कर सकते हैं, एजिटेट कर सकते हैं और अपने ढंग से. कोई कैंडल लाइट मार्च कर रहा है तो कोई मोम व्रत रख रहा है तो कोई वहाँ बहुत ही चिल्ला के बोल रहा है कि सरकार को कोई पॉइंट्स देना चाहिए, एक्शन प्लान बताना चाहिए. और ये आंदोलन की खूबी ये है कि 7 दिन तक चला है और वो 7 दिन में हमने देखा है कि ये सिर्फ एक महिला या एक फेमिनिस्ट मूवमेंट नहीं है जहां महिला का मुद्दा उठा रहे हैं. यहाँ युवा वर्ग के इतने सारे नौजवान पुरुष हैं और मैं इतनी खुश हूं कि इतने सारे नौजवान पुरुष महिला के सम्मान के लिए लड़ रहे हैं और कह रहे हैं एक निकम्मी सरकार को कि आप बताइए कि आप क्या करने वाले हैं. आज देश में 40,000 पेंडिंग केसेस हैं जहां हमको अभी तक कोई न्याय नहीं मिला है. और आज जो ये परिस्थिति आई है तो आज कानून का खौफ क्यों नहीं है? क्योंकि जो कानून का खौफ था तो हम देखते हैं कि अपराध इतना बढ़ता नहीं. और जो दिल्ली में हुआ है शर्मनाक है, क्योंकि एक इनसेंसिटिव पुलिस फोर्स, जहां एक महिला जो बोलती है कि मुझे रजिस्टर करना है कंप्लेन, तो 10 सवाल उठते हैं. आपने क्या पहना था, आप कहां गए थे, आपने क्या किया. म्हणजे शायनाजी, आपल्याला असं म्हणायचंय की महिला आंदोलक आणि पुरुष आंदोलक यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे असं म्हणायचंय आपल्याला? नहीं, मैं बोलना चाहती हूं कि बहुत स्वागत है कि पुरुष महिला का आंदोलन में हिस्सेदार है और भागी हिस्सेदार नहीं. ये टोकनिज्म नहीं है. यहाँ वो सही में हिस्सेदारी कर रहे हैं, क्योंकि महिला का सुरक्षा जो है ये एक मुद्दा है जो सिर्फ दिल्ली या मुंबई तक सीमित नहीं है, पूरे देश भर में. और वो मानसिकता बदलेगी जब हम घर में देखें कि पुरुष महिला का सम्मान करें. खरे अशा सगळ्या मुद्द्यांवर सगळ्यांनीच, स्त्री असो किंवा पुरुष असो, सगळ्यांनीच एकत्र उतरायला हवं आणि आंदोलनं व्हायला हवीत. पण सत्ताधाऱ्यांकडनं आंदोलकांमध्ये असा फरक केला जातोय का? हा माझा मुद्दा होता. मला मंगलजींकडे जायचंय. मंगलताई, तुम्ही सांगाल, महिलांची जी आक्रमकता आहे, जी अशा आंदोलनांच्या माध्यमातून समोर येत आहे, ती कुठेतरी अजून सुद्धा स्वीकारायला समाज तयार नाहीये का? सत्ताधारी तयार नाहीयेत का? एकतर पुरुष प्रधान मानसिकता असणारे मेजॉरिटी खुर्चीत बसलेले आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की श्रेष्ठ आणि कनिष्ठत्वाची कल्पना असते आपल्याकडे, की पुरुष श्रेष्ठ आणि बाई कनिष्ठ, आणि त्या मानसिकतेमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. आणि म्हणून मग आंदोलनामध्ये किती स्त्रिया आहेत, मग ते त्यांचं वय आहे की नाही ह्याच्यामध्ये ते कारण नसताना चर्चा करतायत. माझं म्हणणं याच्यामध्ये एवढंच आहे की बाई जेव्हा रस्त्यावर येते, काही प्रश्न मांडते, त्यावेळेला तिला कुठेतरी खूप दुखलेलं आहे म्हणून ती रस्त्यावर येते. ही पहिली गोष्ट आहे. काँग्रेस सरकार नेहमीच अशी आंदोलनं दडपण्याचा प्रयत्न करतं. एक साधं उदाहरण देते. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती आणि त्याच्या विरोधात माननीय जयप्रकाश नारायणांनी खूप मोठा संघर्ष केला होता.
त्याही वेळेला रस्त्यावर तरुण तरुणी आणि शिकलेले सगळे उच्च शिक्षित लोक त्यावेळेला आंदोलनात होते. त्याही वेळेला काँग्रेसवाल्यांनी आंदोलन हाणून पाडणं, त्याच्यामध्ये पुन्हा कोणीतरी घुसलंय ते त्यांना पेटवतायत, त्यांना सांगतायत अशा काहीतरी बतावण्या करणं आणि विषयाला बगल देणं, हा काँग्रेसचा खास कार्यक्रम असतो. आपण ह्याच मुद्द्यावर महादेव सरांकडे जाऊया. महादेव सर, एकतर काँग्रेसचं सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतं एक मुद्दा, आणि विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करतं, काय सांगा? मुळात मंगलाताईंनी मला वाटतं इतिहास विसरलाय की काय असं मला वाटतं की काँग्रेस पक्ष आंदोलनावरतीच उभा राहिलेला पक्ष आहे. या देशाचं स्वातंत्र्य असेल हे आंदोलनानेच मिळवलेलं स्वातंत्र्य आहे. काँग्रेसच्या माध्यमातून, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ही गोष्ट त्यांनी नाही मिळवलेलं. दुसरी बाब मी अशी म्हणतो की त्यांनी असा आरोप केला की काँग्रेस सरकार पुरुषांना श्रेष्ठ मानतं आणि महिलांना कनिष्ठ मानतं, अशी मी उदाहरणं दिली. तर याच काँग्रेस सरकारमध्ये या राष्ट्राच्या पहिल्या राष्ट्रपती काँग्रेसच्या सरकारनेच केल्या. पण आपणही मला पूर्ण बोलू द्या. दुसरी गोष्ट, लोकसभेच्या लोकसभा अध्यक्ष त्या देखील केल्या आणि त्यामुळे आणि ताई मी तुमच्याशी शेअर करीन की पुरुष प्रधान संस्कृती ही निव्वळ काँग्रेसची असं म्हणू नका. मी पण एक लॉचा अभ्यासक आहे. त्या एकामध्ये मी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लॉ याच्यामध्ये असं म्हटलंय की आपण या समाजामध्ये स्त्रियांना आपण एक वेळ सुपिरियर मानू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.